नमस्कार. आज आपण दह्यातील भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत. भेंडी घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची. भेंडी एक 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर एका नॅपकिनवर घेऊन व्यवस्थित पुसून घ्यायची. भेंडी अशीच ओली घेतली तर भेंडी चिकट होते, म्हणून आपण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. भेंडी कोरडी करून झाल्यानंतर त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे एका बाउलमध्ये दही घेतलेले आहे. दही जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं नसावं. त्याच्यामुळे मध्ये पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, मिरची पावडर घातलेले हलका 1 चमचा, हळद घातलेले 2 चिमूट, लसूण चिरलेला घातला, थोडी साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ अर्धा चमचा घातला. हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. दही जास्त आंबट नसावं, गोडसर दही असावं. एक पॅन घेतलं मी. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ही चिरलेली भेंडी आहे ती भाजून घ्यायची. भाजायला एका पॅनमध्ये घेतली. एक 5 ते 7 मिनटं भेंडी भाजायची. भेंडीला चांगले डाग पडले पाहिजेत इथपर्यंत भेंडी भाजायची. भेंडीचा कच्चटपणा जातो आणि भेंडी चिकट पण होत नाही भाजल्यामुळं. आता ही भेंडी भाजून झालेली आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायची भेंडी. त्याच पॅनमध्ये 1 चमचाभर परत तेल ओतायचं. तेल कमी वापरा. आपण दही वापरतो त्यामुळे जास्त तेलकट करून उपयोग नाही. थोडं तेल कमी वापरायचं. जिरे टाकले, मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकायचे. नेहमी आपण फोडणी करतो तशी फोडणी करून घ्यायची. जिरे, मोहरी, हिंग टाकला आणि 1 मिरची टाकलेली आहे बारीक चिरून. ऑलरेडी आपण दह्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे एकच मिरची मी हिरवी मिरची घेतली. फोडणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये हे मसाला दही जे आपण करून ठेवलं होतं ते दही घालायचं. दही फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि ह्या आपण आता भाजलेल्या ज्या भेंड्या आहेत ना त्या ह्या दह्यामध्ये घालणार आहोत. भेंडी घातल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झालं की झाकण लावून बारीक गॅस करून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे भेंडी व्यवस्थित छान शिजते. मसाल्याचा सगळा अर्क त्यामध्ये उतरतो आणि एकदम टेस्टी अशी आपली भेंडी तयार होते. वरून कोथिंबीर घातली मी बारीक चिरून. आता ही भेंडी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन येणारे माझे व्हिडिओ समजतील. थँक्यू.